नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रल्हाद भोसले. मित्रांनो, नवीन जी-एस-टी पोर्टल हे सुरू झालेलं आहे आणि या नवीन जी-एस-टी पोर्टलमध्ये नेमके कुठले चेंजेस करण्यात आलेले आहेत, कुठले अपडेट काय आहे आणि त्या नवीन जी-एस-टी पोर्टलचा लूक काय आहे आणि त्यामध्ये नेमके कोणते चेंजेस करण्यात आलेले आहेत, याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल्सवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला यापुढेही भेटत राहणार आहेत. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की जी-एस-टीचं हे नवीन पोर्टल आहे. त्याचं नाव आहे gst.gov.in. तर या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी चेंजेस दिसत असेल की इथे जे या ठिकाणी इथं आपल्याला एक रजिस्टर नावाचं बटन्स या ठिकाणी नवीन आलेलं आहे, जे की आपल्याला या ठिकाणी खाली आपल्याला दिसत होतं मागच्या पोर्टलमध्ये. त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्या ठिकाणी क्लिक करावं लागत होतं, ते आता वरती आलेलं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी हे करून आपल्याला इथेच रजिस्ट्रेशन करता येणार आहे. आणि त्यानंतर आपण खाली पाहूया. इथे आपल्याला होम हे पहिलं असंच होतं, त्याच्यानंतर सर्व्हिसेस या ठिकाणी होते, जीएसटी लॉ पण होता, त्यानंतर डाउनलोड्स, फर्स्ट टॅक्सपेअर, हेल्प अँड टॅक्सपेअर फॅसिलिटीज, त्यानंतर ई इनव्हॉइसेस. पण या ठिकाणी इथं दिसत असेल न्यूज अँड अपडेट्स, हे नवीन या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आल्याच्या नंतर खाली आपल्याला कोणते चेंजेस आहेत की यामध्ये न्यूज अँड अपडेट्स हे जे इथे इथे दिसत होतं, पण या ठिकाणी एवढं दिसत होतं की आपल्याला आता हे इम्पॉर्टंट अपडेट एनहान्समेंट इन द जीएसटी पोर्टल एवढंच या ठिकाणी एक तारीख दिसते या ठिकाणी इथे. पण या ठिकाणी इथे नवीन आलेलं आहे, हे जे इथे नवीन आलेलं आहे की ऑदर्स, म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला हे आहेत अलग अलग मॉड्यूल्स आणि या मॉड्यूल्स मध्ये फिल्टर्स त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर आपण या ठिकाणी बघूया. त्याच्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की अपकमिंग ड्यू डेट्स हे एक नवीन आलेलं आहे की इथे प्रत्येक मंथली असेल तर पूर्ण या ठिकाणी मंथली तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. हे पहा, या कॉलममध्ये मंथली ड्यू डेट्स आहेत. त्याच्यानंतर या ते बाजूचा कॉलम आहे की याच्यामध्ये क्वार्टरली ड्यू डेट्स आहेत आणि अदर्सच्या जे ड्यू डेट आहेत त्या सर्व ड्यू डेट्स या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे, निश्चितच हे अपडेट या ठिकाणी होतं. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की जे न्यूज अँड अपडेट्स यामध्ये नेमकं काय आलेलं आहे चेंजेस, त्यावरती क्लिक करूया. इथे क्लिक केल्याच्या नंतर पहा, आपल्याला या ठिकाणी आपण इथे येणार आहोत. इथे आपल्याला न्यूज अँड अपडेट मध्ये इथे सर्च फॉर न्यूज अँड अपडेट म्हणजे इथे एक फिल्टर ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे. ते बेटा व्हर्जन्स यामध्ये दिसणार आहे तुम्हाला. इथे फिल्टर म्हणजे तुम्हाला जे अपडेट्स या ठिकाणी 2017 पासून सर्व अपडेट या ठिकाणी त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. इथं सर्च करून तुम्ही कुठली पण अपडेट्स जी मागची तुम्हाला पाहिजे असेल ती तुम्ही या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे. तर इथे आपण पाहणार आहोत की फिल्टर बाय टाईपनुसार फिल्टर या ठिकाणी करण्यात येणार आहे. यावरती जर क्लिक केलं तर आपल्याला इथे दिसत असेल की रजिस्ट्रेशन, रिटर्न्स, रिफंड्स, पेमेंट्स, ई इन्व्हॉइसेस, अदर्स. या ठिकाणी तुम्ही जर आता रजिस्ट्रेशनची जर क्लिक केलं तर या खाली तुम्हाला दिसणार आहे पूर्ण जे अपडेट दिसणार आहे ते रजिस्ट्रेशनच्याच रिलेटेडमध्ये दिसणार आहे. त्यानंतर तुम्ही जर समजा रिटर्न्सवरती क्लिक केलं तर रिटर्न्सच्या रिलेटेडच तुम्हाला सर्व काही अपडेट या ठिकाणी दिसणार आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही रिफंडच्या याच्यावर क्लिक करा, रिफंडच्या रिलेटेड अपडेट दिसेल. पेमेंट याच्यावर क्लिक करा, पेमेंटच्या रिलेटेड अपडेट दिसेल. त्यानंतर तुम्ही ई इनवॉइसच्या याच्यावर क्लिक करा, ई इनवॉइसच्या रिलेटेड अपडेट दिसणार आहे. त्यानंतर तुम्ही ऑदर्सच्या हे केलं तर ऑदर्स सर्व काही अपडेट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आणि पुढे जर तुम्ही फिल्टर बाय मंथ म्हणजे तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला मंथ सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता की कुठल्या महिन्यामध्ये ते अपडेट आलं होतं. त्या महिना एक सिलेक्ट करून तुम्हाला त्याच महिन्यामध्ये आणि त्याच फिल्टर टाईप म्हणजे रजिस्ट्रेशन असेल, रिटर्न्स असेल, कुठल्या याच्या रिलेटेड त्या महिन्यामध्ये कोणतं अपडेट आलेलं होतं ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट केलं की तेच तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. म्हणजे एक फॅसिलिटीज या ठिकाणी ॲडिशनल आपल्यासाठी आलेली आहे. तर अतिशय महत्त्वाचे हे चेंजेस या ठिकाणी दिसत आहेत. आणि त्यानंतर जर आपण आता हे झाले साईटच्या होम पेजवरती जे काही चेंजेस होते ते चेंजेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले. जर आपण आता काय करूया की लॉग इन करून बघूया. राईट, लॉग इन करण्याच्या अगोदर आपण रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करून बघूया की यामध्ये काही चेंजेस आहेत का ते.
इथं आल्याच्या नंतर आपल्याला सर्व काही पहिल्यासारखंच या ठिकाणी दिसणार आहे. कुठेच काही या ठिकाणी चेंजेस नाही आहेत. त्यानंतर आपण होम वरती क्लिक करणार आहोत. केल्यानंतर आपण होम पेज वरती इथे आलेलो आहोत. त्यानंतर आपण लॉग इन वरती क्लिक करून लॉग इन करून बघू. लॉग इन झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी येणार आहोत. इथे आपल्याला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कुठलेही चेंजेस या ठिकाणी नाहीये. सर्व काही ॲज इट इज पहिल्यासारखंच या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे मित्रांनो, ही होती जीएसटी पोर्टल रिलेटेड सर्व काही अपडेट्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत. तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तुम्ही माझ्या चॅनल्सवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन अपडेट तुम्हाला यापुढेही माझ्याकडून सतत भेटत राहणार आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.